या ठिकाणी दीपक भाईवर जो आरोप या ठिकाणी झालेला आहे तळवडे सरपंचांच्या बद्दलचा, आजपर्यंत एकतर दीपक भाई एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन काम करताना आजपर्यंत एकही उदाहरण त्यांचं नाही आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी जो आरोप केला आहे की तळवडे सरपंचावर कारवाई करण्यामध्ये दीपक भाई केसरकरांचा हस्तक्षेप आहे, या गोष्टीचा आधी आम्ही पहिल्यांदा पक्षाच्या पातळीवरती या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। कोणीतरी उठतं आणि ज्याचा काही संबंध त्या ग्रामपंचायतीशी नाही आहे अशी लोक आज आरोप करताना आपल्याला दिसत आहेत। आपल्याला माहिती असेल की विधानसभेची निवडणूक आता जवळ घातलेली असल्याने अशा प्रकारचे बेशूट आरोप या ठिकाणी करताना अशा व्यक्ती दिसत आहेत। आज आपल्याला माहितीसाठी सांगतो की सरपंच हे उबाटाचे त्या ठिकाणी आहेत आणि उबाटाचे आहेत आणि त्यांच्यावर कारवाई रोखण्यासंदर्भातला मध्ये हस्तक्षेप आम्ही करण्याचा काही प्रश्नच येत नाही। दुसरी गोष्ट, प्रशासकीय या ठिकाणी जी मला माहिती या ठिकाणी मिळालेली आहे ती अशी आहे की आपल्याला माहिती असेल की एखादा आरोप झाल्यानंतर तो ठिकाणी सिद्ध व्हावा लागतो। जरी आरोप झाल्यानंतर आपल्याला माहिती असेल की प्रत्येक ग्रामपंचायतीचं वार्षिक लेखापरीक्षण त्या ठिकाणी होतं आणि ह्या लेखापरीक्षणाचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत या ठिकाणी कारवाई करणार नाही अशा प्रकारची भूमिका किंवा त्यांच्या संदर्भामध्ये पोलीस कंप्लेंट जी होती FIR तो नोंदवून घेतला जाणार नाही अशा प्रकारची त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका होती आणि ही रास्त भूमिका आहे। आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की ग्रामपंचायतीमध्ये लेखापरीक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो, ज्यामध्ये अपारवर शिक्कामोर्तब होतो। वार्षिक झालेला खर्च, उत्पन्न आणि झालेला खर्च आणि प्रत्येक जी त्यांची जी हे आहे वर्षाचा जो अहवाल असतो त्याच्यावर नियंत्रण जे असतं हे लेखापरीक्षकांचं असतं। केलेला खर्च विहित वेळेमध्ये केला की नाही, केलेला खर्च प्रत्येक त्या कामावर केलेला आहे की नाही आणि झालेलं इस्टिमेट, त्याचं झालेलं व्हॅल्युएशन आणि ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तपासून त्या ठिकाणी वार्षिक लेखापरीक्षण अहवाल तयार केला जातो आणि अहवाल प्राप्त नसल्यामुळे ह्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे आजपर्यंत। आणि ही कारवाई परवा ज्यावेळी आपल्या जनता दरबारामध्ये काही ह्या लोकांनी ज्यावेळी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या ठिकाणी पालकमंत्र्यांनी निर्देश दिले पोलीस अधिकाऱ्यांना की हा अहवाल नंतर येईल, आधी तुम्ही पोलीस जो FIR आहे तो नोंदवून घ्या आणि त्यानंतर हा FIR नोंदवून घेतलेला आहे। आणि आज जर आपण पाहिलं की आज राजकीय सत्ताधारी पक्ष अशा प्रकारचे या ठिकाणी बेशूट आरोप करतायत। आज आपल्याला माहिती असेल की पोलीस अधीक्षक असू देत किंवा जिल्हा परिषदेचे CO असू देत किंवा जिल्हाधिकारी आहेत, हे सगळे पालकमंत्र्यांच्या हाताखाली काम करतात, त्यांच्यावर प्रशासकीय वचक जो आहे हा पालकमंत्र्यांचा आहे। आणि आरोप करण्याआधी ह्या गावडे साहेबांनी आरोप करण्याआधी त्यांनी पालकमंत्र्यांच्या कानावर हा विषय घातला नव्हता का? मग पालकमंत्र्यांनी तुमचं ऐकलं नाही का? हाही विषय समोर येतो ना। सरळ उठायचं आणि दीपक केसरकर आजपर्यंत दीपक भाईने ह्या विषयामध्ये दिलेलं ग्रामपंचायत विभागाला पत्र असू देत, शिवना दिलेलं पत्र असू देत, हे त्यांनी समोर आणावं आणि त्याच वेळी असे आरोप करावेत अशी आमची स्पष्ट आहे। आणि जर अशा प्रकारचे आरोप ते यापुढे चालू ठेवले तर निश्चितपणे अशाच प्रकारे उत्तर त्यांना दिलं जाईल। आजपर्यंत दीपक भाईंनी आम्हाला सांगितलं होतं की कुठच्याही प्रकारचं युतीमध्ये खडा टाकण्याचं काम आपल्याकडनं होता कामा नये, कुणावरही आरोप आपण करायचे नाही आहेत। आणि जर अशा प्रकारची प्रवृत्ती असेल तर निश्चितपणे त्या पक्षाने त्या अशा कार्यकर्त्यावर बंधन आणायचं आहे अशी अपेक्षा ह्या पत्रकार परिषदेतून आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत। नाही असं म्हणता येणार नाही आहे, कारण त्यांचा अभ्यास किती आहे। पंचायत समितीमध्ये 5 वर्ष काम केलं म्हणजे सगळ्या स्वरूपाचा अभ्यास होतो अशातला भाग नाही। ग्रामपंचायत ही वेगळी संस्था आहे, ग्रामपंचायतमध्ये त्यांनी काम करणं अपेक्षित होतं। पंचायत समितीमध्ये अशा प्रकारचं वार्षिक तपासणी अहवाल आणि ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत, त्याला सामोरं BDO त्या ठिकाणी जात असतो। परंतु ह्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये कार्यपद्धती वेगळी आहे, कारण मी 10-12 वर्ष त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम केलेलं आहे। त्यामुळे ही जी काय पद्धत आहे प्रशासकीय ज्ञान ते कदाचित त्यांना कमी असेल, त्यामुळे अशा प्रकारचे ते बेशूट आरोप या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात। एक लक्षात घ्या, ज्यांना त्रास देतोय असं म्हणून जे आरोप करतायत, आजपर्यंत कुठच्याही सरपंचाचं कधीही लेखी किंवा आपल्याला माहिती आहे पेपरच्या माध्यमातून असो प्रिंट मीडियामध्ये कुणाची आजपर्यंत तक्रार नाही आहे। आज जर आपण बघितलं की 15 वर्षाच्या कालखंडामध्ये दीपक भाईंनी कुठच्याही प्रकारचा पक्षभेद, एकदा निवडणूक झाली, निवडून आल्याच्या नंतर सगळे आपली जनता ही आपले मतदार आहेत, आपले कार्यकर्ते आहेत, आपली जनता आहे अशा प्रकारचं त्यांचं कायम मत असतं। आम्ही सुद्धा सत्ताधारी त्यांच्याबरोबर असणारे कार्यकर्ते जरी त्यांच्याकडे कोणाची तक्रार घेऊन गेलो तरी ते म्हणतात की बाबा आज एक लक्षात घ्या, ही आपलेच लोक आहेत
आज जरी विचारांनी ते पलीकडे असतील, दुसरीकडे असतील, ते उद्या आपल्याबरोबर निश्चितपणे येतील, अशा प्रकारची त्यांची भावना असते. त्यामुळं दीपक भाईंकडनं कुणावरही अन्याय होणं हे कधीच शक्य नाही आहे. आणि कधी राजकीय स्वार्थापोटी अशा प्रकारचे आरोप हे आता होताना आपल्याला यापुढेही दिसतील. आज जर आपण पाहिलं की विधानसभा आता 2-3 महिन्यावर आलेली आहे आणि त्यामुळं अशा वाचाळवीर जे आहेत हे आपल्याला दिसतील येणाऱ्या कालखंडामध्ये. त्यामुळे जनता त्यांना किती सिरियस घेणार हे आपल्याला माहिती आहे. कारण ह्यापूर्वी ज्यावेळी 2-3 टर्म भाईंच्या झाल्या त्यापूर्वी ह्यापेक्षाही जास्त प्रमाणावर अशा प्रकारचे विरोधक ह्या ठिकाणी ॲक्टिव्ह होते. परंतु त्यावेळी काय झालं आणि आजही तेच होणार आहे. आज जर बघितलं पूर्ण मतदारसंघामध्ये भाईंनी केलेली विकास कामं ही त्यांना झोंबतायत. आज जर दोडामार्गमध्ये असू दे, सावंतवाडी तालुक्यामध्ये असू दे, की आपल्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघ वेंगुर्ल्यामध्ये असू दे, करोडो रुपयांचा निधी ह्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसत आहेत. विकास कामं झालेली दिसत आहेत, रस्ते झालेले दिसत आहेत, पाण्याच्या सगळ्या समस्या या ठिकाणी सुटतात, पर्यटकावर आधारित उद्योग ह्या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत. आणि ह्या ठिकाणी खोडा घालण्याचं काम अशी काही माणसं आहेत जी या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत.